नमस्कार प्रेक्षकांनो, सावळ्याची जणू सावली मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की आता सगळे मेहेंदळे कुटुंब हे जेवणासाठी बसलेले असतात. सखदेव आता सगळ्यांना वाढत असतो. तेवढ्यात आता अमृता म्हणते की सावली तू सुद्धा बसणं, तू कशाला वाढतेस? तर लगेच आता ऐश्वर्या म्हणते की हे बघ, नोकरांना नोकरासारखंच वागायचं आणि तिचं काम आहे ना, करू दे ना, त्यांना त्यांचं काम करू दे, तू कशाला मध्ये पडतेस अमृता वहिनी? तेवढ्यात आता नील मध्ये बोलू लागतो. तर आता ऐश्वर्या म्हणते की मला कळतंय नील, तुला काय म्हणायचं, तू शांत बस. आणि आता ऐश्वर्या सखदेवला म्हणते की सखदेव, तुला वाढायला काही प्रॉब्लेम आहे का? तर सखदेव म्हणतो मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे मॅडम. ऐश्वर्या म्हणते की बघितलं का, तुम्ही सगळेजण नीट ऐका, त्याला वाढायला काहीच प्रॉब्लेम नाही, तर मग तुम्हाला का प्रॉब्लेम? सखदेव आता बघत उभा असतो. ऐश्वर्या म्हणते की आता काय तोंड बघत बसणार आहे का, चल वाढायला घे. तर सखदेव आता वाढायला घेतो. आणि एवढ्यात आता अस्मी तिथे जेवणासाठी येते. आता सारंग शेजारी बबलू जेवायला बसलेला असतो. तेव्हा आता पटकन अस्मी बबलू शेजारी येते आणि म्हणते की एक्सक्यूज मी, मला इथे बसू देताल का? तेव्हा आता गुपचूप बबलू तिथून उठून बाजूला बसतो. तर अस्मी आता सारंग शेजारी खुर्चीवर बसते आणि आता सगळेजण अस्मीकडे बघू लागतात. आणि तेवढ्यात आता बबलू जेवायला बसलेला बघून आता अस्मी म्हणते की अरे तुमचा उपवास होता ना? तेव्हा आता बबलू म्हणतो की 6 वाजून 59 मिनिटापर्यंत उपवास होता, आता 7 वाजलेत. आणि बबलू अस्मीकडे बघत हसू लागतो. आणि तेवढ्यात आता राज म्हणतो की एक्सक्यूज मी आई, अगं तू हिला इथे राहायला परमिशन दिले, पण आता ही राहणार कुठे? आणि आपल्या गेस्ट रूममध्ये का? तेवढ्यात आता अस्मी म्हणते की एक्सक्यूज मी, गेस्ट रूम कशाला, मी सारंगच्याच रूममध्ये राहते. ते ऐकून आता सगळ्यांना मोठा धक्का बसतो आणि तिलोत्तमा सगळेजण आता अस्मीकडे बघू लागतात. तेव्हा आता टोमणा मारत तिलोत्तमा म्हणते की हे बघ अस्मी, तुझं सारंगशी लग्न ठरलं होतं, लग्न झालं नव्हतं, तुझ्या लक्षात आहे ना? तिलोत्तमा म्हणते की आणि माझ्या घरच्यांच्या सुद्धा काही मान मर्यादा आहे, माझ्या घराला सुद्धा काही रूढी आणि परंपरा आहेत, त्या सगळ्यांचा विचार करायला हवा आणि तोच विचार तू सुद्धा करावा असं मला वाटतंय, असे तिलोत्तमा बोलते. तिलोत्तमा आता अस्मीला सांगू लागते, हे बघ अस्मी, मान मर्यादा, शिक्षण आणि संस्कार याच्याच आधारावरती माझं हे कुटुंब आज उभं आहे आणि ज्याला कुणाला या सगळ्या तत्वाचे पालन करायचे नसेल ना, त्याला माझ्या घराचा दरवाजा कायमचा उघडा असेल, असे तिलोत्तमा सगळ्यांना उद्देशून सांगते. आणि लगेच आता ते ऐकून ऐश्वर्या हसतच म्हणते की मॉम, वाव, मला तुमचा डिसिजन खूप आवडला बरं का. गालातल्या गालात आता तिलोत्तमा हसते. आणि इकडे ऐश्वर्या आता विचार करते की जोपर्यंत अस्मीचं सत्य सगळ्यांसमोर येत नाही तोपर्यंत या अस्मीला असंच वागावं लागेल. इकडे आता तारा ही फोनवर बोलत असते. तारा म्हणते की ओके चल, मला आता गाणी गायला जायचं आहे, आपण भेटूया नंतर आणि बोलूयात बरं का. तेवढ्यात आता भैरवी तिथे येते आणि म्हणते की अगं तारा, इथे काय फोनवर बोलत बसलीस, गाण्याला उशीर होतोय, चल आपल्याला निघायचंय. आणि ड्रेस घातलाय का, बघू कसा दिसतोय? तर आता भैरवी ताराच्या ड्रेसकडे बघते आणि म्हणते की खूप सुंदर दिसतोय. त्यानंतर भैरवी म्हणते हे बघ तारा, आजपर्यंत तू जे गाणे गायले ना, ते सगळे गाणे एका बाजूला आहेत आणि आज तुझा खरा परफॉर्मन्स आहे, आज तुझ्या फ्युचरचा प्रश्न आहे. आणि आता भैरवी म्हणते की हे बघ सगळे गाणे एका बाजूला आण आणि आज तुझ्या फ्युचरचा प्रश्न असा आहे की आज जर तू ही कॉम्पिटिशन जिंकलीस ना तारा, तर सगळे तुझे जे गाणे आहे ना ते सगळ्यांना जर आवडले ना, तर प्रत्येक आता माणसे तुझ्या पायदळी येतील आणि तू जगातील सर्वात मोठी गायक होशील. तारा म्हणते ते सगळं ठीक आहे मॉम, पण या कॉम्पिटिशनमध्ये जर काही गडबड झाली तर? भैरवी म्हणते की अगं तारा, असं काहीच होणार नाही, तू त्याचा कशाला विचार करतेस? आणि भैरवी म्हणते की तारा, तू याचा काही विचारच करू नकोस, सगळी माणसे आपल्या बाजूने आहेत आणि एकदा का तू कॉम्पिटिशन जिंकली ना की मग सगळेजण तुझ्या पायाजवळती लोटांगण घालतील, तेव्हा तू बाकीचा काही विचार करू नकोस आणि असे कॉम्पिटिशन दे, अशी तयारी कर, असा परफॉर्मन्स दाखव की ही कॉम्पिटिशन फक्त तूच जिंकली पाहिजेस तारा. आणि त्यावेळेस प्रत्येकाच्या तोंडावर फक्त एकच नाव असलं पाहिजे आणि ते म्हणजे ताराबाजी. तारा म्हणते की पण मॉम, ही कॉम्पिटिशन तर खूप मोठी आहे. तेव्हा आता भैरवी म्हणते की मला माहिती आहे तारा, अगं आपण खूप मोठा घास घ्यायला बघतोय आणि खूप मोठी उंच उडी मारायला बघतो, पण आपल्यासाठी काहीच अवघड नाही आहे तारा. भैरवी म्हणते की तेव्हा तारा तू काहीच टेन्शन घ्यायचं नाही, कारण यावेळेस या भैरवीचे सगळे निशाणे एकदम परफेक्ट लागले
आणि आता इकडे सोहम आणि बबलू बाहेर येऊन कारपाशी थांबलेले असतात. तेवढ्यात आता सावली ही घाईघाईने तिची आवरून तिची बॅग घेऊन बाहेर येते. तर लगेच आता बबलू सोहमला खुणावतो आणि म्हणतो, सावली वहिनी आली. सावली तिथे येताच पटकन आता बबलू हा सावलीसमोर हात धरतो. सावली म्हणते, हे काय आहे? अहो मला उशीर झालाय, मला जाऊ द्या. तेवढ्यात आता बबलू म्हणतो की हे बघा, सारंगदादाच्या आदेशानुसार तुम्हाला कॉम्पिटिशनमध्ये लवकरात लवकर पोहोचण्यासाठी आमची नियुक्ती केली. तर आता सावली म्हणते, कशाला? अहो मी जाईल ना. सावली म्हणते की बरं चला जाऊयात. आणि पटकन आता सगळेजण कारमध्ये बसू लागताच पाठीमागून सारंग तिथे येत म्हणतो, सावली. तर आता सगळेजण सारंगकडे बघतात. सारंग आता सावलीसमोर येत आता सावलीला ऑल द बेस्ट करतो आणि म्हणतो की तू कॉम्पिटिशनमध्ये जातेस ना, मला वाटतंय ती कॉम्पिटिशनचा तू एक भाग आहेस, ऑल द बेस्ट. तर आता सावली आता सारंगला म्हणते की थँक्यू. पण त्याच वेळेस आता अस्मी वरून हे सगळं बघू लागते आणि आता अस्मीचा मोठा जळफळाट होऊ लागतो. आणि त्यानंतर आता सावलीकडे बघत सारंग म्हणतो, सावली अगं तू गजरा नाही माळला का केसामध्ये? तेवढ्यात ते ऐकून आता सावली म्हणते, त्याचं काय आहे, मला किचनमध्ये काम होतं ना, लक्षातच राहिलं नाही. तेवढ्यात आता सारंग त्याने गजरा आणलेला असतो आणि दुसऱ्या हातातील तो गजरा सारंग आता सावलीसमोर धरतो आणि म्हणतो, हे घे. अस्मी आता ते सगळं बघत असते. तर ते बघून आता सोहम बबलू खुश होतात. तेव्हा आता बबलू म्हणतो की अरे सारंग दादा, हातात काय देतोयस गजरा? डायरेक्ट सावली वहिनीच्या ना केसातच गजरा माळ ना तू. आणि असं म्हणत बबलू आता सारंगला धक्का मारतो आणि लगेच आता सारंग तो गजरा बाहेर काढतो. सावली आता पाठ फिरवते. तर प्रेमाने सारंग आता सावलीच्या केसात गजरा माळू लागतो आणि ते बघताच अस्मिता झालेला असतो तो मोठा जळफळाट. रागाने अस्मी त्यांच्याकडे बघत असते. तर प्रेमाने सारंग सावलीच्या केसात गजरा माळत असतो. इकडे आता तारावजेचा गाण्याचा कार्यक्रम बघण्यासाठी खूप साऱ्या लोकांची गर्दी झालेली असते. सगळेजण तिकिटे काढण्यासाठी रांगेत उभे असतात. तर तेवढ्यात भैरवी तिच्या आलिशान गाडीतून ताराला घेऊन तिथे येते आणि आता भैरवी ही गाडीतून खाली उतरते आणि आता दोघीही गाडीतून उतरताच आता एका बाजूला येतात. तर भैरवी आता ताराला म्हणते, तारा तू इथेच थांब बरं का, मी जरा ऑर्गनायझरशी बोलून येते आणि फोनवर बोलत कुठे बसू नकोस, इथेच थांब. आणि भैरवी आता आतमध्ये जाते. भैरवी आतमध्ये जाताच इकडे आता सोहम बबलू सावलीला घेऊन तिथे येतात. तर सोहम आता तारासमोर येतो आणि ताराला बघून सोहम खूप खुश होतो आणि लगेच आता सोहम म्हणतो, गाडीतून आली का? तर तारा म्हणते हो. त्यानंतर आता सोहमच्या हातात पाण्याची बाटली असते. सोहम म्हणतो की अगं थंड पाणी आहे तारा, घे ना. आणि थंड पाणी आता सोहम ताराला प्यायला देतो. सावली आता ते सगळं बघत असते आणि तेवढ्यात आता तारा पाणी पिऊ लागताच समोरून भैरवी तिथे येते आणि म्हणते, तारा थांब, ते पाणी पिऊ नकोस. तारा आता भैरवीकडे बघते. जवळ बघ येत आता भैरवी ताराच्या हातातून ती पाण्याची बाटली घेते आणि म्हणते, तारा अगं तू हे पाणी पितेस का? तारा म्हणते की अगं मॉम, खूप गरम होतंय ना म्हणून थंड पाणी पिते. तेव्हा आता भैरवी म्हणते, तारा अगं तू गायक आहे, गायक, असं थंड पाणी पिऊन तू कसे गाणे म्हणशील? आणि तेवढ्यात आता सोहम बबलूकडे बघत भैरवी म्हणते, अरे सोहम बबलू तुम्ही इकडे काय करताय? सोहम म्हणतो की आम्ही सावली वहिनीला सोडायला आलो होतो आणि जवळच फोटोग्राफरकडे आमचं एक काम होतं, तेव्हा आम्ही जाऊन येतो. भैरवी म्हणते की अच्छा असं आहे का? सोहम बबलू निघून जातात. इकडे भैरवी ही सावलीकडे बघत सावलीसमोर येते आणि म्हणते, वा सावली, हे तर खूपच बरं आहे. म्हणजे तू तारावजेच्या सेवेत, मेंदळे कुटुंब तुझ्या सेवेत. भैरवी म्हणते की सावली चांगली खातिरदारी चालू आहे ग. मला वाटलं होतं की आता अस्मी आली आहे ना, मग तू त्या घरातून कायमचं बाहेर पडशील, पण तसं तर काही मला होताना दिसतच नाहीये. बरोबर बोलते ना मी तारा, असे भैरवी बोलते. भैरवी म्हणते, एक गोष्ट लक्षात ठेव सावली, अस्मी आता मेंदळ्यांच्या घरी आली ना, तेव्हा आता सारंग बरोबर तिच्याकडे खेचला जाणार आहे आणि असं तू किती दिवस राहणार आहेस सावली? भैरवी म्हणते की त्यामुळे तू काय करशील आणि कुठे जाशील म्हणून या सगळ्या गोष्टींची तू भुरळ पाडून घेऊ नकोस, असे आता भैरवी सावलीला समजावते. आणि तेव्हा म्हणून मी तुला सांगते, तुला जे काम दिलंय ना त्याच्यावरती तू कॉन्सन्ट्रेट कर सावली. आणि आता इकडे सारंग त्याच्या बेडरूममध्ये मीटिंग करत असतो. लॅपटॉपवरती मीटिंग चालू असते आणि सारंग हा बोलत असतो. तर तेवढ्यात पाठीमागून अस्मी तिथे कॉफी घेऊन येते. सारंगची आता मीटिंग संपलेली असते. कॉफीकडे बघत सारंग म्हणतो की अगं सावली, तुला कसं कळलं मला कॉफी हवी आहे? तेवढ्यात पाठीमागून अस्मी म्हणते, सावली नाही अस्मी. तर आता सारंग अस्मीकडे बघतो आणि आता सारंग इकडे तिकडे बघत विचार करत ती कॉफी घेतो. सारंगने अस्मीकडे बघितलेलंही नसतं. तेव्हा आता अस्मी सारंगकडे बघत म्हणते की तू
जर बिझी असशील ना तर मी नंतर येते. आणि तेवढ्यात अस्मी विचार करते आणि पटकन मागे वळून खाली बसत ओरडते. तर आता सारंग उठून उभा राहतो. अस्मीकडे बघत म्हणतो काय झालं. तर अस्मी म्हणते पाय बहुतेक मुरगळलाय माझा. तेव्हा आता लगेच सारंग म्हणतो की उठून इथे बस. तर अस्मी आता उठायला त्रास होत असल्याचे दाखवते. सारंग म्हणतो की दे इकडे हात. तर अस्मी आता सारंगच्या हातात हात देते. तर सारंग आता अस्मीला आधार देऊन कॉटवर बसवतो. आणि त्यानंतर आता सारंग लगेच त्याच्या ड्रॉवरमधून बाम बाहेर काढतो आणि त्याची बॉटल आता अस्मीसमोर धरतो. अस्मीने आता पाय उघडा केलेला असतो. अस्मीला वाटते की आता सारंग आपल्याला बाम लावेल, पण सारंगने बॉटल अस्मीसमोर धरलेली असते. सारंग म्हणतो घे आणि तुझ्या हाताने लाव बाम. आणि सारंग तेथून निघून जातो. तर झटका मारत अस्मी तो बॉम्ब खाली टाकते आणि म्हणते काय मुलगा आहे हा. मला वाटलं होतं की हा बाम लावेल, पण याने तर उलटच केलं. कसला विचित्र वागतोय हा. अस्मी विचार करते की त्या पोरीने काय जादू केली काय माहिती. आणि इकडे आता भैरवीने सावलीला एका रूममध्ये आणलेले असते. तिथे माईकची सगळी व्यवस्था केलेली असते आणि माईकच्या पाठीमागे टेबल उभा असतो. सावली आता त्या माईकसमोर येऊन उभा राहते. भैरवी आता सावलीला म्हणते की हे बघ सावली, आता तुला इथून गाणं म्हणायचंय. आणि त्यानंतर त्या रूमकडे आणि माईककडे बघत भैरवी आता सावलीला म्हणते हे बघ सावली, जोपर्यंत ही कॉम्पिटिशन असेल ना तोपर्यंत ही आता तुझी सिक्रेट रूम असेल. तर आता सावली म्हणते की हो माई. आणि लगेच आता भैरवी म्हणते की नेहमीप्रमाणे तारा तुला या माईकवर ओव्हरटॅप देईल आणि सिग्नल देईल आणि तेव्हाच तू गायला सुरुवात करायची, असे भैरवी आता सावलीला समजावते. त्यानंतर आता मोठे डोळे करत भैरवी बोट करत आता सावलीला म्हणते की हे बघ सावली, मला या कॉम्पिटिशनमध्ये काहीच गडबड नकोय. काही जरी झालं तरी माझी तारा ही कॉम्पिटिशन जिंकलीच पाहिजे. आणि जर तू काही गडबड केली आणि चूक केली तर माझ्याकडे चुकीला माफी नाही, एवढं तू लक्षात ठेव सावली. असा दम आता भैरवी सावलीला देते. आणि त्यानंतर आता भैरवी बाहेर ऑर्गनायझरकडे येते. ऑर्गनायझर म्हणतात की तुमचा गाण्याचा सेटअप अगदी सिस्टमॅटिक आणि स्ट्रॉंग केला आहे बरं का. भैरवी खुश होते आणि म्हणते की आता माझी तारा ही कॉम्पिटिशन आज जिंकणार म्हणजे जिंकणारच. ऑर्गनायझर आता खुश होऊन भैरवीकडे हसू लागतो. इकडे आता भैरवी म्हणते की बाहेर सगळं शांत आहे ना. तर ऑर्गनायझर म्हणतो हो. आणि त्यानंतर आता इकडे तिकडे बघत भैरवी म्हणते की सगळी तयारी झाली, मग आपण स्पर्धा सुरू करायला का वेळ लावतोय. ऑर्गनायझर म्हणतो की अजून काही गेस्ट यायचे बाकी आहे. हे सगळं आयोजन केलंय ना त्यातील काही गेस्ट यायचे. तर भैरवी म्हणते हो आय सी, असं आहे का. आणि लगेच आता भैरवी म्हणते की आज 1 2 3 कितीही परीक्षा येऊ देत, ही भैरवी वजे ना सगळ्या परीक्षा देण्याची ताकद ठेवते. भैरवी म्हणते की कीप दॅट इन माइंड, काही जरी झालं तरी माझी ताराची कॉम्पिटिशन जिंकली पाहिजे. तर तो ऑर्गनायझर म्हणतो यस मॅम. आणि आता सगळे गेस्ट आलेले असतात आणि आता प्राथमिक फेरीला सुरुवात होणार असते. लगेचच ऑर्गनायझर आता अनाऊन्समेंट सुरू करतात. आता प्राथमिक फेरीला सुरुवात होणार आहे. आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आता आला आहे. अनाऊन्समेंट करतात की हे बघा, आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षण आता जवळ येऊन ठेपला आहे. 2 परीक्षक आले आहे आणि फायनली आता तिसरे परीक्षक आपण ज्यांची वाट बघत होतो ते देखील येथे उपस्थित राहिले आहेत. आणि लगेच ते आता येतच आहे असे म्हणत आता जगन्नाथ हा आतमध्ये येऊ लागतो. आणि तिसरे परीक्षक येत असल्याचे बघून सगळेजण उठून टाळ्या वाजवतात. भैरवी देखील आता खुश होऊन मोठमोठ्याने टाळ्या वाजवू लागते. तर जगन्नाथ आता भैरवी समोर येतो आणि जगन्नाथला बघून भैरवीच्या चेहऱ्याचा रंगच उडालेला असतो आणि भैरवीचे हात जे टाळ्या वाजवत असतात अचानक जगन्नाथकडे बघून भैरवीचे हात आपोआप थांबलेले असतात. भैरवीचे हात टाळ्या वाजवण्याऐवजी आता थरथर कापू लागतात. तर जगन्नाथ मोठे डोळे करून आता भैरवीकडे बघू लागतो. एका सेकंदात जगन्नाथने भैरवीच्या काळजाचा ठोका आणि पायाखालची जमीन सरकवलेली असते. आणि त्यानंतर सगळेजण टाळ्या वाजवतात. तर भैरवीच्या चेहऱ्याचा रंग उडालेला असतो. सगळेजण आता जगन्नाथला हात जोडून नमस्कार करतात. तर नाविलाजाने भैरवीला देखील जगन्नाथ समोर हात वाकून आता नमस्कार करावा लागलेला असतो. आणि एकाच सेकंदात आता जगन्नाथने भैरवीला त्याच्या समोर वाकवलेले असते. इकडे आता सावली ही त्या सिक्रेट रूममध्ये असते आणि सावलीने विठ्ठलाची मूर्ती आपल्या हातात समोर धरलेली असते. आणि त्यानंतर आता प्रेमाने विठ्ठलाच्या मूर्तीला समोरच्या टेबलवर ठेवत आता सावली ही त्या मूर्तीसमोर झेंडूचे फूल ठेवते आणि प्रेमाने मनोभावे सावली आता विठ्ठुरायाच्या पाया पडते आणि म्हणते की विठ्ठुराया, तू कायम माझ्या पाठीशी उभा राहिला आहेस, यावेळीसुद्धा सगळं काही व्यवस्थित कर. आणि असे म्हणत आता सावली हात जोडते.
आणि तर आता सावली ही गाणी गाऊन आता जगन्नाथ हा कोणता निर्णय देणार, सावलीचे सत्य जगासमोर जगन्नाथ कसे आणणार. आणि तारावचे ही गात नसून ताराच्या आवाजात ही सावली गाणी गाते आणि हे खरे सत्य आता जगन्नाथ कसा जगासमोर आणणार हे बघण्यासाठी आणि सावळ्याची जणू सावली मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.